हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅसेटमध्ये. आपला 6th स्टँडर्डचा न्यू सिलेबस आपण सुरू केला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपले ऑलरेडी 2 लेक्चर झाले आहेत, ज्यामध्ये आपण फर्स्ट लेसन आपण कव्हर केलं. त्यामध्ये आपण बघितले होते 3 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल त्याचे प्रॉपर्टीज. याच्यामध्ये या आपला आजपासून आपला न्यू चॅप्टर म्हणजे सेकंड चॅप्टर सुरू होणार आहे, ज्याचं नाव लाईन्स अँड अँगल्स. याबद्दल आपण थोडं बहुत आधीच्या क्लासेसमध्ये रीड केलं आहे, वाचलं आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण आणखी बघणार आहोत लाईन्स म्हणजे काय, अँगल्स म्हणजे काय. लाईन्स म्हणजे लाईन्स, अँगल्स म्हणजे होऊ शकते काही कोणते अँगल्स, राईट अँगल, राईट ऑप्टिक्स अँगल वगैरे वगैरे. तर आता फर्स्ट आपण बघणार आहोत. बघा, फर्स्ट आपला पॉईंट. पॉईंट म्हणजे काय? पॉईंट इकडे पॉईंट. आता पॉईंट आपण कशाला म्हणू शकतो? असं डॉट, राईट, डॉट. आता हा पूर्ण बोर्ड आहे, मी इथे डॉट दिला, याला काय म्हणतो आपण? पॉईंट. या पॉईंटला नाव दिला ए. हा काय झाला? आणि पॉईंट म्हणजे काय? एक स्पेसिफिक पॉईंट दाखवतो या फिर जागा दाखवतो. तुम्ही आता इथे बघून राहिले आपल्या महाराष्ट्राचा मॅप दाखवला आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे, राईट. त्यामध्ये आता एक पॉईंट दिला आहे, तिथे असं बिलकुल पॉईंट दिला आणि तिथे लिहिलं आहे पुणे, राईट. तर ते बिलकुल ते पॉईंट काय दर्शवत आहे म्हणजे सांगत आहे त्या पॉईंटवर मॅपमध्ये काय आहे? पुणे आहे त्या जागेवर. त्यानंतर मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा वगैरे दाखवलं आहे. तर त्या पॉईंट्स दाखवायचे आपल्याला, ते आपले जे काही गाव आहे, सिटीज आहे, त्याला आपल्याला दाखवायचे कशामध्ये? पॉईंटमध्ये. तर पॉईंट म्हणजे काय? एक पॉईंट, बिलकुल डॉट, एक स्पेसिफिक जागा आपण दाखवतो. त्यानंतर लाईन. त्यानंतर काय आहे? लाईन. लाईन म्हणजे काय? हे पॉईंट घेतले आपण, पॉईंट घेतले, त्यामधून एक लाईन मारली. सॉरी, लाईन तुम्ही डबल मिनिंग कराल, वेगळं मिनिंग काढा. लाईन काढली आपण, लाईन काढली, तर हे काय झाली? लाईन. आणि याला आपण नाव दिले ए आणि बी. हे काय झाली? लाईन झाली, ज्यामध्ये दोन्ही साईडनी काय? ॲरो आहे. या ॲरोचा मतलब म्हणजे हे लाईन कंटिन्यू जाऊ शकते, इकडे ह्या साईडनी, तिकडे त्या साईडनी. ॲरोचा मिनिंग काय? ते कंटिन्युअस आहे बा, असं. आता हे वेगळी वेगळी लाईन्स राहू शकते, म्हणजे ते दाखवलं आहे बा, हे डॉट 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 वाली अशी पण राहू शकते, किंवा डायरेक्ट इथे असं ना लाईन, ही लाईन काढली आणि याला स्मॉल लेटरमध्ये नाव दिलं. या लाईनचं नाव काय झालं मग? एम. आणि या लाईनचं काय नाव झालं? ए बी किंवा बी ए आपण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. वेगळ्या वेगळ्या नावाचे टाईपचे लाईन्स राहते, आडवी, हेकडी, वाकडी, ठीक आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. तर बघा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की याआधी तुम्ही ऐकलं असेल लिनियर, कोलिनियर, नॉन कोलिनियर. ज्याला नाही समजलं तर आज बघून घ्या, त्यांना बिलकुल समजून जाणार. आपण त्यामध्ये इझिली एक्सप्लेन करू कोलिनियर पॉईंट्स. तर कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? त्याआधी एक छोटंसं एक्झाम्पल दिलं पाहिजे. सरिता नावाचं नाही, अफरोज नावाचं. सरितानी काय केलं? हे सरिता, एक मिनिट, मी हे खालचं पोर्शन इरेज करून टाकतो, रफ करतो, 2 मिनिटाचं काम आहे. हेडिंग मी खाली दिलं आणि एक्सप्लेन वर करतो. बघा, सरितानी काय केलं बघा, असे 3 पॉईंट काढले, राईट. त्याला नाव काय दिलं? ए, बी आणि सी. आणि अफरोज भाऊनी काय केलं? त्याने पण 3 पॉईंट काढले, पण ते कसे काढले बघा, एक इथे आणि एक खाली, राईट. आर, पी आणि हे क्यू, राईट. आता बघा, तुम्ही बघत असाल जे सरितानी पॉईंट्स काढले आहेत तिथून आपण डायरेक्ट सरळ लाईन काढू शकतो, स्ट्रेट लाईन काढू शकतो. आता माझी थोडी खालीवर गेली, पण तुम्ही स्केलनी बघाल तर बिलकुल स्ट्रेट लाईन जाते. अफरोजनी काढली तशी जाते का? नाही. आपण एक गेलं, पी क्यू केलं किंवा पी आरकडे गेलं, सरळ लाईन दिसून राहिली का? तिन्ही पॉईंट्समध्ये सरळ लाईन गेली का? नाही गेली, अँगल्स वगैरे बनवून राहिले. तर तिथे बघा खाली दिलं आहे, ओनली 1 लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू ऑल 3 पॉईंट ड्रॉ बाय सरिता. ऑब्व्हियसली जे सरितानी ड्रॉ काय केली आहे त्याच्यामधून फक्त एकच लाईन जात आहे. नो लाईन कॅन बी ड्रॉ दॅट पासेस थ्रू ऑल 3 पॉईंट ड्रॉन बाय अफरोज. कारण की पूर्ण लाईन जात आहे कंटिन्यू नाही. तर त्याच्यामध्ये बा, अ सिंगल लाईन पासेस थ्रू 3 or more such point they are called collinear. म्हणजे कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्ती पॉईंट्स मधून जर स्ट्रेट
लाईन जात असेल, काय म्हटलं मी, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती पॉइंट्स मधून स्ट्रेट लाईन जात असेल त्याला आपण काय म्हणणार, कोलिनियर. आणि जर जात नसेल तर काय म्हणणार आपण, नॉन कोलिनियर. इफ अ लाईन कॅनॉट बी ड्रॉ थ्रू अ 3 or more सच पॉइंट दे आर नॉट कॉल्ड नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 पॉईंट म्हणून सरळ लाईन चालली का, नाही चालली, मग हे पॉइंट्स नॉन कोलिनियर आहे. हे 3 सरळ चालली म्हणून हे काय, कोलिनियर पॉइंट्स आहे. अगदी इझी होतं ना. त्यानंतर आहे प्लेन. प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही, आपल्याला दुसरा प्लेन बघायचा आहे. एरोप्लेन तो दुसरा, आपल्याला प्लेन बघायचा फक्त. प्लेन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्लेन सरफेस. तसं हा तुम्हाला बोर्ड दिसून राहिला, हा कसा आहे, एक प्लेन आहे. तिथे टेबल वगैरे दिसलाय तुम्हाला, पहा टेबल वगैरे दाखवला आहे, त्याने साईडने बोर्ड पण आहे. तर प्लेन म्हणजे काय, एक सरफेस असं म्हणू शकतो आपण. प्लेन जागा, खालची जमीन, हा बोर्ड, तुम्ही छत, तुमचं घर, दिवार वगैरे बघितलं तर तुम्ही प्लेन आहे, राईट. त्याला काय म्हणणार आपण, प्लेन. स्क्वेअर राहू शकते, रेक्टँगल राहू शकते, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये पहा, पॉइंट, लाईन अँड प्लेन आर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. पॉइंट्स, लाईन अँड प्लेन्स कसे आहे, बेसिक्स आहे जॉमेट्रीमध्ये, बेसिक कन्सेप्ट आहे जे आता आपण बघितले. पॉइंट्स, लाईन आणि हे प्लेन बेसिक्स आहे. आता जॉमेट्री म्हणजे काय, मॅथमध्ये काही काही अलग अलग टॉपिक्स आहेत, कसं जॉमेट्री, अल्जेब्रा वगैरे. तसं 9th मध्ये वगैरे गेलं तुम्ही तर तिथे अल्जेब्रा आणि जॉमेट्री वगैरे राहते, ठीक आहे. त्यानंतर आहे सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे 2 पॉइंट स्पेसिफिक, म्हणजे एक डिस्टन्स दाखवू शकतो आपण त्यांनी, असं म्हणू शकतो तुम्ही. एका पॉईंटपासून तर दुसऱ्या, हा जो याला आपण नाव देऊ एक्स आणि याला देऊ वाय. तर एक्स ते वाय पर्यंत कसं एक स्पेसिफिक डिस्टन्स झालं ना, म्हणजे वाढून राहिला काय ते नाही, तर त्याला काय आपण म्हणू, सेगमेंट, किंवा असे म्हणू शकतो आपण. एक्स वाय म्हणजे काय झालं, सेगमेंट झालं, ज्याचं काय एक स्पेसिफिक ठरलेला डिस्टन्स राहतो. फॉर एक्झाम्पल अजून घेऊ शकतो आपण, असं एक डायग्राम काढली आपण. समजा विचारलं सर्वात मोठी सेगमेंट कुठे आहे, या समजा हे चिखल आहे, किंवा तुम्ही याला पाण्याचा डोबकाड वगैरे म्हणू शकता, ठीक आहे. ही सर्वात मोठी सेगमेंट म्हटलं तर काय करणार आपण, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत एक लाईन काढली, याला नाव दिलं बी, ठीक आहे, ए बी. त्या याचं काय झालं, इथून तर इथपर्यंत काय दिसतं, एक स्पेसिफिक डिस्टन्स दिसून राहिला, तर हे काय झाली, सेगमेंट झाली. दोन्ही एंडला काय राहते, पॉईंट राहते. सेगमेंटला काय राहते, दोन्ही एंडला पॉईंट राहते. आणि लाईनमध्ये काय राहते, दोन्ही याला ॲरो राहते, दोन्ही याला ॲरो राहते, जी कंटिन्यू आपण दर्शवते, ते सांगते, ठीक आहे. त्यानंतर आहे रे. रे म्हणजे अरे तुरे वाला नाही, रे नाही तर अरे तुरे काय रे ते रे नाही, आपला रे, आर ए वाय, आर ए वाय, रे. रे म्हणजे काय, त्यामध्ये काय राहते, एक स्टार्टिंग पॉईंट राहते आणि एक एंड पॉईंट राहते. म्हणजे काय, एक स्टार्टिंग पॉईंटपासून एक लाईन जाते कंटिन्यूमध्ये, ठीक आहे. ह्याला म्हणतो रे. आता त्याच्यामध्ये तुम्ही आता त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये दिलं आहे बा, सन रेज, टॉर्च लाईट, लाईट कमिंग फ्रॉम द लेझर गन, ऑब्व्हियसली. आता फॉर एक्झाम्पल सन म्हणजे कसं, हा सन झाला, परफेक्ट दिसत नसेल पण ॲडजस्ट करा, कारण की मॅथचा टीचर आहे, ड्रॉइंगचा टीचर नाही आहे. माझ्याकडून छान ड्रॉइंग येईन असं तुम्ही एक्सपेक्ट करू नका, तसं मी ठीकठाक काढतो ड्रॉइंग, इच्छा राहिली तर. बघा, लाईट इथून सुरू झाली, अशी समोर जात आहे, अशी समोर जाते, इथून सुरू झाली अशी जात आहे, त्याला काय म्हणतो आपण, रे. आता याच्यामध्ये एक पॉईंट आहे, इथं ओ लिहिलं मी आणि इथं एन लिहिलं, ठीक आहे. ओ पासून सुरू झाली, एन कडे चालली, तर रेचं नाव कसं लिहाल तुम्ही, सुरू कुठून झाली, ओ पासून, तर रे ओ एन, रे ओ एन, ना की एन ओ, एन ओ नाही. रे जिथून सुरू झाली तो पॉइंट आधी, नंतर जिकडे कंटिन्यू झाले तिकडे. समजलं, क्लिअर आहे, इझी आहे. चला चला नाही इथेच थांबा, आता प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट सॉल्व करू आपण. अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे, बघा. प्रॅक्टिस सेट 2.1 इथेच आपण कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट
प्रॅक्टिस सेट 2.1 कंटिन्यूस करून घेऊ. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला डायग्राम दिली आहे. डायग्राम काढून घेतो मी. एक लाईन काढली, इथे एक अशी लाईन आहे. ओके. त्यानंतर एक अशी लाईन आहे, तिथं नाव काय सी. त्यानंतर आहे ए. इथे कोणता पॉईंट आहे रे, बी. त्यानंतर इथे ओ, डी ई, डी आणि इथे ई. ठीक आहे. झाले, बरोबर झालं. ए ओ सी. ओके चालेल. आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं, लुक एट द ॲडजसंट डायग्राम, राईट द नेम्स ऑफ द टर्म गिवन बिलो. ओके. डायग्रामला बघितलं, डायग्रामकडे बघितलं तर जे आपल्या टर्म्स दिल्या ते आपल्याला सांगायचं आहे. जसं फर्स्ट आहे, फर्स्ट काय आहे, पॉइंट. पॉइंट कोणते आहे, सगळेच पॉइंट आहे. कोणते आहे पॉइंट, डी ई असं लिहू शकतो आपण, पॉइंट किंवा डी ई ओ सी बी ए 1 2 3 4 6 4 2 6 एक सुटलं कोणता नाही, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोन्ही एंड पॉइंट राहते. लाईन सेगमेंट बघा, ओ ए ओ बी ओ सी वगैरे घेऊ शकतो आपण. मग याचा आन्सर काय येणार, लाईन सेगमेंट ए ओ. त्यानंतर ओ बी ओ सी ओ ई ओ डी. ओके. आणखी काही येत असेल तुम्ही लिहून टाकाल, ॲड ऑन करा. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय, रेज आत्ताच आपण बघितलं. एक स्टार्टिंग पॉईंट राहते, एक कंटिन्युअस वाला पॉईंट राहते. सनलाईटचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. तर रे बघा कोणते कोणते आहे, ओ डी ओ सी ओ बी ओ ए. रेज ओ ए रे तुम्ही लाईन सेगमेंट लिहून टाकाल बरं, इथे मी लिहिलं नाही. ठीक आहे. नंतर ओ बी रे ओ सी. त्यानंतर ओ डी एक लिहून टाकू आपण, रे ओ डी. ठीक आहे. 3 पॉईंट झाले बघता बघता. त्यानंतर आहे कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, जे कमीत कमी 3 पॉईंट ते 3 किंवा जास्ती पॉईंटमधून सरळ लाईन गेली पाहिजे, एकदम स्ट्रेट. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून टाकाल. नेक्स्ट बघा, कोलिनियर पॉईंट्स ऑब्झर्व करा बरं. ठीक आहे, सरळ. कोलिनियर पॉईंट, फोर्थ पॉईंट, कोलिनियर पॉईंट्स. ओके चलो बघा, कोलिनियर सरळ बघून राहिले तुम्ही. ओ बी ओ ई डी हे स्ट्रेट लाईन दिसत आहे ना. 3 पॉईंट आणि हा चौथा पॉईंट, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती पाहिजे तर 4 पॉईंट येते. ते लिहून टाका इथे, बी ओ ई डी. हे काय झालं, कोलिनियर पॉईंट्स. त्यानंतर बघा लाईन आहे. लाईन म्हणजे ज्यामध्ये दोन्ही हे राहते, ॲरो राहते. तो डी व्ही लाईन डी व्ही. आणखी कोणती दिसत आहे का, दिसत असेल तर लिहून टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. नॉन कोलिनियर मध्ये पण तुम्ही आता काही लिहू शकता, तुम्हाला जसं वाटते तसं. जसं बी ओ सी नॉन कोलिनियर ना, नॉन कोलिनियर पॉईंट्स आता बी ओ सी किंवा ए ओ बी असं.
कोणते आणखी असेल तर तुम्ही लिहू शकता, ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय बघा. ड्रॉ द फॉलोइंग फिगर. चिल्लर आहे, असंच आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, आपल्याला ड्रॉ करायचे आहे फिगर्स. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ द फॉलोइंग फिगर, ज्यामध्ये आपल्याला 4 दिले आहे पॉइंट्स. यामध्ये लाईन बी टी. ओके, फर्स्ट बघा लाईन बी टी, ब्लूटूथ. चला लाईन बी टी काढायची. काय, स्केल घ्या, लाईन काढा, नाव द्या बी टी. अगदी याच, अरे थांबणार रे. हां, बी टी झालं. सेकंड बघा रे डी ई. रे डी ई. इथे थोडा विचार करू. रे म्हणजे एक पॉइंट राहते, त्याला कंटिन्यू एक लाईन राहते. डी ई म्हणता येतं ऑब्व्हियसली, पहिले डी नंतर ई. ठीक आहे, रे डी ई. इथे ई लिहिलं तरी चुकलं तुमचे. ठीक आहे, लाईन एम पी. लाईन एम पी, लाईन एम पी. लाईन एम पी हे याचंच लाईन काढा, त्याला नाव देऊन द्या लाईन एम पी. राईट. लाईन वाय. तर तुम्ही म्हणाल ते सर पॉईंट, एकच पॉईंट दिला आहे, लाईन कशी काढायची. तुम्ही जर लक्षात दिलं असेल, जर स्टार्टिंगला मी वेगळ्या वेगळ्या टाईपच्या लाईन दाखवल्या होत्या, डॉट डॉटवाल्या, स्ट्रेट लाईन, आणखी तिथे एक लाईन होती, फक्त एक स्मॉल आपण लेटर दिला होता, एम म्हणून होता, बघ ते एम का एन होता. तर तसंच लाईन सेम काढायची. लाईन काढली. आता इथे पॉईंट नाही द्यायचा, बाहेर पॉईंट द्यायचा. काय आहे, वाय, स्मॉल वाय आहे ना, स्मॉल वाय. ठीक आहे, मी हाताने काढतो, तुम्ही स्केलने काढाल. ठीक आहे, नाही तर सरने काढलं, मी पण हाताने काढतो, तसं नाही करायचं. 5वा खूप कठीण क्वेश्चन आहे. 5th वाला बघा, खूप हार्ड क्वेश्चन आहे. जमणार का आपल्याला. पॉइंट एम काढायचा आहे. खूप हार्ड क्वेश्चन होता. पॉइंट एम जो आपण सॉल्व केला. राईट. तर थर्ड क्वेश्चन, ड्रॉ डायग्राम दॅट आयसोलेटेड द फॉलोइंग. ओके, याच टाईपचा क्वेश्चन आहे आपल्याला, फक्त इथे डायरेक्ट दिला आहे, तिथे थोडं वेगळ्या कंडिशन सारखे दिले आहे, जे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा ड्रॉ द डायग्राम दॅट द इफेक्ट द फॉलोइंग पॉइंट्स. ओके, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, पॉइंट पी लाइज ऑन लाईन एम बी. ओके, लाईन ए बी काढावं लागेल, त्याच्यावर पॉइंट पी दाखवायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3चं पहिलं काय आहे, मी डायरेक्ट आन्सर लिहितो. लाईन ए बी, ए आणि बी, त्याच्यावर पॉईंट बी दाखवायचा आहे. कुठे, पिन दाखवून द्या. लाईन ए बीवर पॉईंट दाखवायचा आहे. कुठं आहे सांगितलं आहे का, नाही सांगितलं. तर लाईन ए बी काढली, लाईज ऑन पी, कुठे पण इथे काढा, इथे काढा, कुठेही काढा. ठीक आहे, लाईनवर टाकून काढून टाका. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये काय, पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम. ओके, पॉईंट ई आणि एफ लाईन एमवर आहे, बट पॉईंट डी इज नॉट अँड लाईन एम. ई आणि एफ लाईनवर आहे आणि डी म्हणजे लाईनवर नाही आहे म्हणते, तर कुठेही टाकून द्या हवेमध्ये त्याला. लाईन काढली, लाईनला नाव दिलं एमच आहे ना रे. हां, लाईन एम. ह्या लाईनवर कोणते कोणते पॉईंट्स आहे, ई आणि एफ. ई आणि एफ दाखवलं. डी पॉईंट लाईनवर नाही आहे, हवेत काढलो आम्ही. घे, झाला पॉईंट डी. इजी होतं. थर्ड इथे देतो. थर्ड,
ड्रॉ रे ओ पी आणि रे ओ क्यू. आता याला दोन पद्धतीने आपण करू शकतो. रे ओ पी म्हणजे ओ पासून सुरू होत आहे, हा पी आणि हा ओ. आणखी एक आहे ओ आणि क्यू. हे अशीच चुकी होते, ओ आणि आधी कोण आहे, ओ आहे ना, तर पॉईंट पासून ओ पासून सुरू झालं असेल आणि कंटिन्यू चाललंय. आणखी वेगळी एक पद्धत आहे बघा, तर तुम्ही असं पण काढू शकता. ओ हा पी आणि हा ओ आणि हा क्यू. दोन्ही पण रेच आहे ना, सेम पॉईंट घेतला तर याच्यात दोन पद्धतीने आपण वेगळ्या वेगळ्या याच्याने काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा रांगोळी काढायची आहे, डॉटेड डॉटेडवाली काहीतरी रांगोळीचा प्रकार दिसून राहिला आपल्याला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून टाका. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन आपल्याकडे येणार नाही, आपल्यालाच क्वेश्चनकडे जावं लागेल. खराब जोक होता. चला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय, शो द पॉइंट्स, लाईन, सेगमेंट्स अँड प्लेन फ्रॉम द रंगोली इन द अकंपनिंग पिक्चर. आता हे ॲक्टिव्हिटी बेसिस दाखवत आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी सारखी आहे क्वेश्चन्स. तर तिथे डॉटेड दिल्या, त्याच्यात तुम्हाला आता लाईन, सेगमेंट्स, प्लेन दाखवायचे. आता फॉर एक्झाम्पल असं आहे, ठीक आहे, हे डॉट्स दिले. आता याच्यामधून तुम्ही काही पण काढू शकता, प्लेन काढा किंवा लाईन काढा. आता ह्या पॉईंट्समध्ये मी असे केली, लाईन झाली. प्लेन काढायची आहे मला, घे बाबा प्लेन घे, राईट. हेच काय झालं, हे ले झाली, हे अशी एक काढली लाईन, लाईन झाली. आता माझे डॉट्स मागे पुढे आहे म्हणून, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की तुम्ही बघू शकता. नंतर 5th क्वेश्चन बघा, आपल्या इंडियाचा मॅप दिला आहे. 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क इन अ पॉइंट ऑन द मॅप ऑफ इंडिया. ड्रॉ ॲज मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्टिंग दिस प्लेसेस. तर आपल्याला इंडियाचा मॅप दिला आहे, त्यामध्ये आपल्याला पॉईंट दिला आहे. जसं बघा आधीच्या इथे दिलं होतं बिलकुल पॉईंटच्या वेळेस, इथे एक मॅप दिला होता पण महाराष्ट्राचा. इथे इंडियाचा मॅप दिला आहे. तर त्यामध्ये 4 सिटीज दाखवल्या आहे, मुंबई, चेन्नई, कलकत्ता आणि दिल्ली. त्या पॉईंट्समधून तुम्हाला किती लाईन सेगमेंट काढता येणार, सेगमेंट्स काढता येणार ते तुम्हाला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे मुंबई आहे, इथे मुंबई आहे, इथे दिल्ली आहे, दिल्ली आहे. त्यानंतर इकडे कलकत्ता आहे समजू आपण, कलकत्ता, ठीक आहे. आणि इकडे चेन्नई आहे, इथे चेन्नई, ठीक आहे. हे आता 4 पॉईंट्स आहेत. याच्यावरून तुम्ही किती ड्रॉ काढू शकता, म्हणजे लाईन्स काढू शकता सांगायचं आहे. मुंबईमधून चेन्नईला गेलो, एक लाईन सेगमेंट. चेन्नईमधून कलकत्त्याला आलो, दुसरी सेगमेंट. कलकत्त्यामधून दिल्लीला आलो, तिसरी. दिल्लीमधून मुंबईला आलो, राईट. किंवा दिल्लीमधून चेन्नईला जा, मुंबईमधून कलकत्त्याला जा. असे तुम्ही वेगळ्या वेगळ्या सेगमेंट्स काढायचे. ओके, तर अजून काही क्वेश्चन आहे का? नाही. तर मित्रांनो हा होता आपला प्रॅक्टिस सेट 2.1 जो आपण इझिली सॉल्व केला आहे आणि एक्सप्लेन केला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जे तुमच्या क्लासमेट्स आहेत, ट्युशनचे मित्र आहेत, त्यांना नक्की शेअर करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तो पण छान अभ्यास करत राहा, छान मेहनत करत राहा, छान आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, कारण की मेहनत तुमच्यासाठीच आहे. आणि सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला, शेअर करायला पैसे लागत नाही, अगदी फ्री आहे. आणि व्हिडिओज पण फ्री आहे. तर नक्की आपल्या चॅनल सपोर्ट करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.